नमस्कार मित्रांनो, तुम्ही बघता शेलार फार्म। भरपूर दिवसानंतर आज व्हिडिओ बनवतोय। व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की आज आपल्या इथून जी आपली पहिली पिल्लांची ऑर्डर होती ती आज आपण पाठवलेली आहे मालवणला। मालवणला आपले एक मित्र होते, त्यांनी आपल्याला यूट्यूबवरूनच कॉन्टॅक्ट केला होता। त्यांना आपण पहिली ऑर्डर पाठवलेली आहे आणि ती सुखरूपपणे पोचलेली आहे। त्यांनी तिकडून पोचलेल्याचे वगैरे व्हिडिओ पण टाकलेले आहेत आणि आपण कशी पाठवली, काय पाठवली हे आपण ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहोत। त्याच्या आधी आपण तुम्हाला सांगतो की आपण कोणते कोणते कोंबडे नवीन आणलेत। काही आपण कोंबड्या नवीन आणलेत, कोंबडे पण नवीन आणलेत, ते मी तुम्हाला दाखवतो। एक हे बघा, ह्याच्यामध्ये ही जी मोठी कोंबडी दिसते ना, ही आणि ती, हे दोन कोंबड्या आपण नवीन आणलेल्या आहेत। एकूण आपण सगळ्या 5 कोंबड्या नवीन आणलेल्या आहेत। ह्या दोन, हे बघा, ह्या दोन मानकोवड्या आपल्याकडे नव्हती, ती बघा मानसोली आणली। ती जी दिसते ना चॉकलेटी कलरची, ती हा एक कोंबडा ब्रीडरसाठी। हा बघा, अजून एक, हा एक धावत येतो ना कोंबडा, हा एक कोंबडा। असे आपण 2 कोंबडे नवीन आणले आहेत आणि बऱ्यापैकी आता कोंबड्या आपण वाढवत चाललो आहे। आपलं आता नवीन फार्मचं काम सुरू झालं आहे। आपण लवकरच जवळजवळ महिनाभरात आपण तिकडे आपले कोंबडे सगळे शिफ्ट करणार आहोत। त्याचा पण व्हिडिओ तुम्हाला टाकेनच। हे बघा, ही कोंबडी एक खूड आहे आपल्याकडे, आपण बसवणार आहोत। मुंगूस भरपूर त्रास द्यायला लागला आपल्याला। इकडून शेडमधून कुठून तरी मुंगूस येतो आणि शेडमध्ये जातं, त्याच्यामुळे आपण दुपारनंतर आता एक टाईमच कोंबडी उघडतोय। बघा, उघडले आले आतमध्ये। इकडे आपण 3 कोंबड्या बसवलेल्या आहेत। त्या बॉक्समध्ये एक आहे, तिकडच्या कॉर्नरच्या बॉक्समध्ये एक आहे आणि इकडे एक आहे। अशा 4 कोंबड्या बसवलेल्या आहेत। हे बघा, खूप धरला नाही, इकडे एक बसली आहे डब्यात, त्यांना पण आपल्याला हे करायचं। आणि इकडे आपली जी पिल्लं आहेत, ह्याच्यात आपली जवळजवळ 30 पिल्लं दिवसाने मारला नाहीत। सेम ह्याच साईजची होती, 10-1 दिवस झाले। तर आपण ही आता नवीन पिल्लं आणलेत, बाहेरून विकत आणलेले आहेत। तर आपण आता ह्यांना वाढवून आपल्याकडे आता राखण्याला मे महिन्याला कोंबड्याच आहेत बऱ्यापैकी ह्याच्यात, तर ते तयार होतील। आणि ज्या कोंबड्या होतील त्या आपण आपल्यासाठी ठेवणार आहोत घरीच, आणि जे कोंबडे होतील ते आपण विकणार आहोत। त्याचप्रमाणे बघा, कसले कोंबड्या आहेत, ते मस्त कोंबडा आहे। बघा कसं त्याला वाटतं खायला आहे। मस्त सगळे वेगवेगळ्या कलरमध्ये कोंबड्या आहेत, सुंदर असे काय कलर आहेत। मोठे झाले की अजून चांगले दिसतील। बघा, ह्याच्यात मुंगूस गेल्यामुळे ना, हे बघा, हे सगळं वरचं आपलं ओपन होतं, ते आपण परत एकदा पॅक करून घेतलं सगळं व्यवस्थित। कारण कधी कधी आपला हा दरवाजा उघडा राहतो कोंबड्यांना अंडी घालण्यासाठी, त्याच्यामुळे मुंगूस आतमध्ये येतं आणि वाट लावतं। तर आता जवळजवळ आपलं एक 4-1 हजाराचं नुकसान केलं आहे मुंगसाने। बघा, अशा प्रकारे आपल्या कोंबड्या आहेत। त्यांना आत्ताच खायला घातलेलं आहे, त्याच्यामुळे येत नाहीत। आणि ह्याचप्रमाणे आपण ह्यांना खायला घालायला आपण अजोला देखील केलेला आहे। तुम्हाला मी अजोला दाखवतो। हा बघा, हा आपण अजोल्याचा बेड इथे केलेला आहे आणि मस्त झालेला आहे अजोला आपला, छान प्रकारे अजोला झालेला आहे। आपल्या आता ह्याच्या पुढे कोणाला जर का अजोला देखील पाहिजे असेल तर तो मिळेल। मस्तपैकी लो कॉस्ट फीड आहे, आपल्याला काही एक करावं लागत नाही ह्याच्यासाठी। आपण एकदा केला, एकदा टाकला की फक्त काढतच राहायचं आहे आणि याला जास्त खर्च देखील येत नाही। माझ्या फाडी जुनी स्वतःचीच होती, मी फक्त कागद तेवढा विकत आणला आहे आणि हा केला। 1 मिनटं, बघा कोंबड्या कशा खातात त्या। असा अजूला खातात। हे बघा, हे भरपूर मी आता काय करतो की अजोल्यामध्ये आहे ना, आपला जो भाताचा कुंडा असतो, कुंडा मिक्स करून टाकतो, जेणेकरून त्यांना खायला बरं पडतं। किंवा आपलं खाद्य येतं, फीड येतं, ते देखील मिक्स केलं तरी चालतं। पण मी सध्यातरी कुंडा मिक्स करून टाकतो। दुपारच्या टायमिंगला अजोला टाकतो मी, आणि सकाळी आपल्याला गहू बिहू काय जे असेल ते। बघा, नवीन कोंबड्या आहेत, त्या भांट्या आहेत, अजून सेट नाही झाल्या आहेत। अशा प्रकारे आपला फार्मचा एक मी जुगाड केलेला आहे आपल्या पिण्याच्या पाण्याचा।
पाण्याचा इकडे भरपूर इश्यू होतो, सारखं सारखं भांडं भरून ठेवायला लागतं एवढ्या कोंबड्यांसाठी. तर बघा हे जे ऑटोमॅटिक ड्रिंकर आहे त्याला पण टाकी वगैरे न बसवता हे बघा एक छोटंसं कॅन आहे 20 लिटरचं. त्या कॅनमध्ये आपण केलं आहे हे बघा, जेणेकरून असं कॅन इकडे आपण भरलं, इथेच आपला नळ आहे, बाजूला टाकी आहे, टाकीच्या इने आपण कॅन भरलं की आपलं काम होऊन जातं. त्याच्यामुळे जास्त मेहनत पण नाही त्याच्यासाठी लागत आपल्याला, म्हणून आपण तसं केलं आहे. आपल्याला तर कोंबड्या वाढवायच्या आहेत. आता आपण पिल्लांपासून पिल्लं विक्री चालू केलेले आहे आपण. आपल्याकडे आता पिल्लं मिळायची चालू झाली आहेत. आपल्याला आता बऱ्यापैकी अंडी मिळत आहेत, त्याच्यामुळे आपण पिल्लं काढून विकतो आहे. आपण इन्क्युबेटरलासुद्धा लावतो आणि कोंबड्यांखाली देखील बसवतो. तुम्हाला दाखवल्यास 3 कोंबड्या आतमध्ये बसवलेल्या आहेत. परत आपण फक्त कोंबडे मागवलेले आहेत, 300 पिल्लं आपण मागवलेली होती फक्त कोंबडे. ते देखील मी दाखवीन तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. हा बघा आता इथे हजूला किती टाकला होता, काही एक शिल्लक नाही ठेवत, सर्व खाऊन टाकतात. अजोलामध्ये प्रोटीन वगैरे मस्त असतं, त्याच्यामुळे काही एक इश्यू येत नाही, चांगलं असतं ते. हा बघा हे बघा कलर बघा कोंबड्याचा, मस्त कोंबडे भेटले ते 2 मला खूप आवडले कलर. थोडे महाग मिळाले पण मी आणले कारण मला आवडले होते. आपल्याकडे अंडी थोडीशी अनफर्टाईल निघत होती, त्याच्यामुळे आपल्याला कोंबडे आणायचे होते. आपल्याला आता हे कोंबडे पण बहुतेक तरी आपण चेंज करणार आहोत, कारण हे जवळजवळ आता 1.5 वर्षाच्या आसपासचे कोंबडे झालेत. आता हे बघा हे दोन आपण काढून टाकणार आहेत. हा पण ठेवणार आहेत कारण हा मल्टी कलरमध्ये आहे, मल्टी कलरला चांगली मागणी आहे, त्याच्यामुळे आपण हा कोंबडा ठेवणार आहोत, हा नाही देणार आहोत. बाकीचे हे 2 आणि तो बघा तो तिकडे एक आहे, तो एक, असे 3 कोंबड्या आपण देणार आहोत. आता मी तुम्हाला दाखवतो की जे मी पार्सल पाठवलं ते कसं पाठवलं, याच्या पुढे मी तुम्हाला ते दाखवतो. बघा ही अशा प्रकारे आपल्याकडे पिल्लं होती, 15 पिल्लं होती, जे की आपण त्यांना आता ट्रान्सपोर्टला पाठवणार आहोत. पिल्लांची क्वालिटी बघू शकता तुम्ही. ह्या बॉक्समध्ये भरून आपण ही पिल्लं पाठवणार आहोत. सर्व पिल्लं आपण या बॉक्समध्ये भरतोय. व्यवस्थितरित्या बॉक्समधून पाठवल्याने व्यवस्थितरित्या पिल्लं सगळी जातात आणि सुखरूपपणे सगळी पोचलेली आहेत पिल्लं. त्याचा पण व्हिडिओ मी पुढे टाकलेला आहे, तुम्हाला बघायला भेटेलच. बॉक्स जास्त त्यांना मोठा देखील नको होता, तर त्यांचं बाकीचं सामान देखील होतं, त्याच्यामुळे आपण त्यांना छोटाच बॉक्स दिला होता, जेणेकरून त्यांना बरं पडेल. सर्व पिल्लांची क्वालिटी एकदम मस्त होती. 1 महिन्याची करून आपण दिलीत त्यांना. व्हिडिओ करतो नंतर टाकायला बरं मला. थँक्यू. रिव्ह्यू तिकडे जाऊन जरा हां हे कर आणि व्हिडिओ करून मला टाक. ओपनिंग करशील ना ओपन त्यावेळेला, फक्त जरा जास्त गरम हे काय करू नकोस, कारण जरा आता त्यांना हीट वाढते, जरा धापा टाकतायत त्याच्यामुळं. चालेल चल, काय असेल परत तर फोन कर. आता मोठं करायचं आहे, वाढतंय आपलं. चल हां चल. हे बघा पिल्लं त्यांच्या इथे पोचलेले आहेत. त्यांनी ओपनिंग करतानाचा व्हिडिओ त्यांनी टाकला होता. सर्व पिल्लं सुखरूप पोचलेले आहेत, एकाही पिल्लाला काही एक झालेलं नाही आहे. 15च्या 15 पिल्लं सगळी सेफली तिथे पोचलेले आहेत. त्याने आपल्याला 1 महिना आधी सांगितलं होतं, ज्यावेळेला ही पिल्लं निघाली होती त्याच वेळेला सांगितलं नाही होतं. त्यांचे 4 दिवस फक्त गाडीचे लेट झाले. आपण त्याचे काही एक एक्स्ट्रा चार्ज नाही घेतले, ते तयार होते एक्स्ट्रा चार्ज काय लागतील तर द्यायला, पण आपण नाही घेतलेले आहेत, तेवढ्याच्यातच दिले. ते बघा पाणी पितात. पिल्लं थोडीशी गरमीमुळे वीक झाली होती नॉर्मली. त्यांनी टेट्रासायक्लिन वगैरे अँटीबायोटिक दिले, त्याच्यानंतर ते एकदम पिल्लं मस्त झाले. त्यांना पिल्लं भरपूर आवडले. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.